अजित देसाई 20 वर्षांपूर्वी पुण्याच्या रविवार पेठेतील बोचराजी माता मंदिरासमोर लोणाराळीत प्रथम ढोलीला साथ देणारा हा मोठा कलाकार, RCM गुजराती हायस्कूलच्या लाखो माजी विद्यार्थ्यांना नाचवणारा हाच तो अजित. त्यांच्या साधनेने आणि प्रयत्नाने रिदम ऑफ गुजरातची निर्मिती करणारा हाच तो अजित. तुमचा आमचा सर्वांचा आवडता असणारा साधा सरळ कलाप्रेमी आणि कलाच आपलं जीवन मानणारा या साधकांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण दांडियातली जी पारंपरिक लय तो तुम्हा आम्हाला देऊन गेला ती मात्र आपण कधीच विसरू शकणार नाही. त्याचा तो हसरा चेहरा सतत दुसऱ्याला प्रोत्साहित करत असायचा. जर आपण त्याला पुण्यातील पायोनियर ऑफ दांडिया असं म्हटलं तरी कुणालाही नवल वाटणार नाही. सतत प्रयत्न, कष्ट आणि साधं राहणीमान हेच त्याचं वैशिष्ट्य. तुम्हा आम्हाला आणि लाखो संगीत प्रेमींना नाचवणारा हा अजित, ज्यानं आपल्या संस्कृतीचा पाया भक्कम केला. परंपरा ही कधीही नष्ट होऊ दिली नाही. स्पर्धा कोणाशी करायची असते हेच त्याला माहित नव्हतं. फक्त आपलं कर्तव्य करत राहणं हेच त्याचं धोरण. कलेला आपल्या मुलाप्रमाणे सांभाळणारा, खरोखरच सरस्वतीचा हा खरा साधक, सर्व कलाकारांना नेहमी प्रोत्साहित करणारा हाच तो अजित. त्याच्या अकाली निधनामुळे एक खराखुरा प्रोत्साहन देणारा बडे दिलवाला कलाकार आज आपल्यातून निघून गेला आहे. अजित, वी आर गोइंग टू मिस यू. आदिनाथ सोसायटी बद्दल त्यांचे विशेष प्रेम, श्री युवराजजी शहा आणि श्रुत अभय छाजेड ही दोन्हीही त्याची प्रेरणास्थानं, आणि आपल्या आई, बहीण आणि भावांबद्दल त्याची मोठी आस्था. असा हा अजित आपली भली मोठी दांडियाची वारी अपूर्ण सोडून गेला आहे. आज दांडियाचा रिदम हरवला असला तरी त्याची ही अपूर्ण दांडियाची वारी त्याच्या भगिनी ज्योतिबेन देसाई यांनी पूर्ण करावी आणि त्याच्या या रिदम ऑफ गुजरात चा नाव लौकिक सर्व दिशांना पसरावा, यासाठी आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत. हीच आमची व आपल्या सर्वांची अजित देसाईला खरी श्रद्धांजली. अजित, वी आर रिअली गोइंग टू मिस यू. आपल्या अनेक लोकांमध्ये कलागुण कसे असतात याचं अत्यंत सुंदर आयुष्य आज आपण पाहिलेलं आहे. याहीपेक्षा चांगले चांगले गरबे आपल्या मुली सादर करू शकतात, परंतु त्यांना जे काही व्यासपीठ हवं, पुण्यामध्ये अशा प्रकारचे व्यासपीठ कमी प्रमाणात आहे. त्या कला अशा पद्धतीनं जर साजऱ्या करण्याला जर मिळाल्या तर आपला सांस्कृतिक वारसा नेमका काय आहे हे या पुढच्या पिढीला नेमकं काढण्यासाठी असे उपक्रम नक्की घडले ठरतील एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. सर्व जे सहकारी आहे कुठे लक्ष सुरुवातच्या त्यांच्या मनापासून धन्यवाद मानतो की बऱ्याच जवळजवळ 15 दिवस त्यांनी चांगला परिश्रम करून हा कार्यक्रम आयोजित केला. त्याच्यामध्ये अजित देसाई त्यांनी सातत्यानं धोक्यावर त्या ठिकाणी साथ केली. त्यांनी सुद्धा सर्व सुलभला संपर्क साधून चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये मदत केली आणि आपल्या प्रेक्षकांचं त्यांनी 12 ते 12 आयटम शांतपणे ऐकून घेतले आणि पाहिले त्याच्याबद्दल आपलं धन्यवाद देऊन या ठिकाणी